क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. इंग्रजांचं डोकं लांडक्यासारखं चलाक आहे. कधी कधी ते जाणून बुजून सगळं माहीत असून नादान बनून जातात. असं पण तर होऊ शकतं की सज्जन सिंग त्याच्या जवळच असेल, किंवा मग त्याला कुणी किडनॅप केलं असावं. हे कसं पॉसिबल होऊ शकतं? का? यापूर्वी पण तर ते जेलमध्ये एंटर होऊन त्यांनी अशी हरकत केली होती. रणभेरी आजपर्यंत कोणत्याही संकटांना न घाबरता न केवळ छापली आहे, उलट डंक्यासारखी गरजली पण आहे. आता हा बिगुल सज्जन सिंगच्या हरवण्याचं रहस्य उघड करेल. बघूया या रणभेरीमध्ये काय छापलंय त्या लोकांनी. संत स्वरूप सज्जन सिंग गिरफ्तार झालाय. दुहारी इंग्रजांनी त्यांना धोक्याने पकडला. दुहेरी इंग्रज धोक्याने. जेम्स, जॅक्सन, कुठे मेला आहात तुम्ही लोक? हे कुठे आहेत ते लोक? बोलून आण त्याला. जाओ लवकर. Damn it. जॉन बरोबरच बोलत होता. या लोकांना सज्जन सिंग बद्दल सगळं काही कळलं आहे. अरे अभिनंदन अभिनंदन पराडकरजी. रणभेरीने आपला बिगुल वाजवलाच. लोक मरण्या मारण्याकरता तयार झालेत. लोक रस्त्यावर उतरलेत. म्हणजे आपण यशस्वी झालो तर? अरे विश्वनाथजी, जरा बाहेर जाऊन बघा की लोकांमध्ये किती जोश आहे. आणि या उत्साहाने हे सिद्ध केलंय सेठजी की सज्जन सिंग लोकांमध्ये किती लोकप्रिय आहेत. भाई मजा आला. ऐका ऐका ऐका, सत्यवादी सरदार सज्जन सिंग गिरफ्तार. वाचा वाचा रणभेरीचा खुलासा वाचा. अरे बापरे, द्या द्या द्या. तुझी एवढी हिम्मत, रस्त्यावर इकडे रणभेरी वाटतोयस? रणभेरी पर्वत आहे, तिला डर नाही तुफानाचे. रणभेरी ज्योत आहे, तळपे कोटी कोटी बलिदानाने. हे मुक्तिपत्र आहे, हे मुक्तिदूत आहे, प्रत्येक भारतीय हिचा. सज्जन सिंग जनतेमध्ये इतके लोकप्रिय आहेत आम्ही स्वप्नातही विचार नव्हता केला. अरे त्यांच्या सुटकेसाठी लोक आंदोलन करत आहे, मोर्चे काढत आहे. चला, तुम्हाला त्यांचं महत्व आज तरी समजलं की ते लोकांमध्ये किती लोकप्रिय आहेत. म्हणूनच मी त्यांच्या हरवण्याची खबर छापत नव्हतो. जर ती छापली असती तर लोकांमध्ये खळबळ माजली असती आणि याचा फायदा सरळपणे इंग्रजांना झाला असता. बिलकुल, तुम्ही बरोबर बोलत आहात पराडकरजी. सरदार सज्जन सिंग यांच्या हरवण्याची खबर जर आम्ही आधी रणभेरीत छापली असती तर खूप चुकीचं झालं असतं.
आणि आनंद तर या गोष्टीचा आहे की यावेळी खरी बातमी योग्य वेळी लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि लोकांवर त्याचा चांगला परिणाम झालाय आणि प्रत्येक ठिकाणी रणभेरीची चर्चा आहे. रणभेरीची पण आणि सरदार सज्जन सिंग यांची पण. हो सेठजी, मजा तर ही आहे की इंग्रज या बातमीने पार गोंधळून गेले असतील. ते विचार करत असतील की जी खबर त्यांनी गुप्त ठेवली ती रणभेरीपर्यंत पोहोचली तरी कशी. पण आता खतरा वाढला आहे सेठजी, कारण आता हे इंग्रज आपली सगळी शक्ती रणभेरीला पकडण्याकरता लावतील. त्यामुळे आता आम्हा लोकांना अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. कितीही सावध राहा गुरुजी, पण आता इंग्रजांच्या वाढत्या हातांना थांबवणं खूप मुश्किल होणार आहे. काय म्हणायचंय तुला? म्हणायचं काय गोपी सिंग? मला हे सांगायचंय गुरुजी की आपण सरदार सज्जन सिंगच्या गिरफ्तारीची खबर रणभेरीत छापून चूक केली आहे. कारण आता यामुळे रणभेरीवाल्यांचा खतरा तर वाढेलच, पण सरदार सज्जन सिंगाचे जीवन पण धोक्यात येईल गुरुजी. जीवन खतऱ्यात आहे? काय म्हणायचंय तुला? तुला म्हणायचंय की ते लोक सरदारांवर? गुरुजी, हे बघा, मी इंग्रजांबरोबर लहानपणापासून आहे. मी हे चांगल्या प्रकारे जाणतो की ते लोक केव्हा, काय आणि कसा विचार करते आणि किती खाली जाऊ शकतात हे पण मी जाणतो. त्यामुळे मला नाही वाटत की ही खबर छापून आपण चांगलं केलं. काय बोलतोस तू हे गोपी सिंग? या बातमीने पूर्ण बनारस मध्ये आग लावली आहे आणि तू हे म्हणतोयस की? गुरुजी, मला सुद्धा हेच म्हणायचंय की या बातमीने जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालाय आणि जनतेत आक्रोश पसरल्याने इंग्रजांमध्ये जिद्द, आणि हे इंग्रज जिद्दी पुढे काही करू शकतात. मग ते सरदार सज्जन सिंग यांना जीवे पण मारू शकतात. अरे काय बडबडतोय गोपी तू पण? अरे केवळ त्यांच्या गिरफ्तारीवर जनतेचा आक्रोश नाही थोपवू शकत ते, आणि जर ते त्यांचा जीव घेतील तर माहिती ना काय परिणाम होईल, माहिती का तुला? गुरुजी, परिणाम नंतर होतील, पण त्याआधी सरदार सज्जन सिंग यांच्या बरोबर काय होईल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. ते फक्त मला माहिती आहे, कारण मी इंग्रजांना लहानपणापासून ओळखतो आणि हे जाणतो की हे कुठल्या थरावर जाऊ शकतात. कुठे असं ना हो की ही खबर छापून आपल्याला पछतावा करावा लागेल गुरुजी. बाकी गुरुजी, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात, आदरणीय आहात, अनुभवी आहात. तुम्हा लोकांना जे उचित वाटते ते तुम्ही करा. जय हिंद. इनकलाब जिंदाबाद! अंग्रेजों भारत छोड़ो! अंग्रेजों भारत छोड़ो! अंग्रेजों भारत छोड़ो! अंग्रेजों भारत छोड़ो! सज्जन सिंगांची सुटका करा! सज्जन सिंगांची सुटका करा! सज्जन सिंगांची सुटका करा! सज्जन सिंगांची सुटका करा! रणभेरी छापणाऱ्यांना पकडा. बनारसची एक एक गल्ली धुंडाळा. पूर्ण बनारस पालथ घाला. एकेका घराची झडती घ्या. आता कोणीही सुटलं नाही पाहिजे. आम्ही त्या सज्जन सिंगला इतकं सिक्रेट ठेवलं होतं, येथून दूर हजारीबागेच्या जेलमध्ये ठेवलं होतं, याची पण खबर त्यांना लागली. आम्हा ब्रिटिशर्स बद्दल
काय काय उलट सुलट बोलून टाकतात हे. बस फक्त एकदा त्यांना इथे पकडून आणा, मग आम्ही त्यांना दाखवतो की आम्ही ब्रिटिशर्स काय असतो. सज्जन सिंगांची सुटका करा, सज्जन सिंगांची सुटका करा, सज्जन सिंगांची सुटका करा. जेम्स, बाहेर काय चाललं आहे? हा गोंगाट कसला आहे? सोड, ही पब्लिक आहे. सज्जन सिंगच्या सुटकेची मागणी करते आहे. तर काय करायचं? ते डिमांड करतायत आणि आम्ही त्यांना देऊन टाकायचे. हे घ्या सज्जन सिंग, याला घरी घेऊन जा, त्याच्या गळ्यात फुलांचे माळा घाला, आरती करा ह्याची, पूजा करा ह्याची. नाही देणार, कधी नाही देणार. सर, ते बाहेर खूप गलठा करत आहेत, कंट्रोलच्या बाहेर आहेत. आता सांगा, आम्ही त्यांचं काय करायचं? बस हेच विचार त्यांचं काय करायचं. गोळ्या घाला त्यांना, गोळ्या. नो मिस्टर सुपरिटेंडेंट, जर तुम्ही असं खेळला तर ही तुमची दुसरी चूक ठरेल. दुसरी. हा, यावेळी या लोकांवर गोळ्या चालवणं म्हणजे ती गोळी उखळत्या तेलात पाणी ओतणं आहे. पाणी. तर मग आम्ही काय करायचं? ते आम्हाला आणि आमच्या गव्हर्नमेंटला काय काय बोलतात, जे काय उलट पुलट बोलत असतात. तुम्हाला हे म्हणायचंय की जे बाहेर उभे आहेत, गोंधळ घालता आहेत, त्यांना आम्ही वेलकम करायचं? प्लीज कम इन आणि सज्जन सिंगला घेऊन जा, हे करायचं आम्ही? हो, करावं लागतं मिस्टर सुपरिटेंडेंट. जेव्हा टाइम खराब असतो तेव्हा आम्हाला सगळं काही एक्सेप्ट करून घ्यायला पाहिजे. हीच आमची पॉलिसी आहे, isn't it? येस, आय नो. बट ते जे इथे उभे राहून नाचता आहेत, त्यांचं काय करायचं आम्ही? काय करायचं? मिस्टर सुपरिटेंडेंट, त्या लोकांना प्रेमाने समजावा. विश्वासात घ्या, भरवशात घ्या आणि प्रेमाने सांगा की सज्जन सिंग आमच्याकडे नाहीये. सिंपल. आता सरदारांबद्दल जास्त विचार नका करू. हे घ्या, दूध पिऊन घ्या आणि शांत झोप. त्यांच्या पाठी बऱ्याच लोकांचे आशीर्वाद आहेत. बघाल तुम्ही, त्यांना काही नाही होणार. माहिती आहे, काही नाही होणार त्यांना. आणि तसंही महादेवांच्या सच्च्या भक्ताला काही झालंय का? कधी कधी महादेवाच्या भक्तांवरही संकटाचे वादळ घोघावतं, पण हे वादळ दूर पण होऊन जात. होय ना? वादळ तर भरून येतं, पण पाऊस पण पडतो. तू पाहिलं नाहीस, त्यांना संकटातून काढण्याकरता किती गर्दी झाली होती? अरे, ते तर खरं खोटं करून पोलीसवाल्यांनी आपला पिछा सोडून घेतला. नाहीतर जनतेने आजच फैसला केला असता. फैसला? कुठला फैसला? अरे, हेच की गोऱ्यांनी इथे राहायचं की पळून जायचं. अरे, यात हसण्यासारखं काय? मी काय तुमची मस्करी केली का? नाही, आम्ही त्याकरता नाही हसलो. याकरता हसलो की कधी कधी तुझ्या तोंडून खरं बोलणं बाहेर पडतं. अरे, कधी कधी नाही, आम्ही तर नेहमीच खरं बोलत असतो. बस तुम्हालाच आमचं बोलणं खरं नाही वाटत. तुला काय बोलायचं? हे जे तुम्हाला दिसत नाहीये, काय दिसत नाही आम्हाला? हेच, याच पॉलिसी दाखवायच्या आहे तुम्हाला. याच पॉलिसीमुळे तुम्ही आज माझ्यावर, आपल्या गोप्यावर बंदूक ताणून उभे आहात. रणभेरी
वळवा क्रांतीचा. सज्जन सिंगांची सुटका करा, 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 सज्जन सिंगांची सुटका करा. हाट धर्मी कोण करताय? हाट धर्मी सांगा आम्हाला. मनमानी मनमानी कोण करत आहे हे तर सांगा. सरदार सज्जन सिंग तुमच्याकडे. तुम्ही त्यांना धोका देऊन पकडलंय. ते शरीफ आणि सज्जन आहेत. ते निर्दोष आणि बेगुन्हा आहेत. सज्जन सिंगांची सुटका करा, सज्जन सिंगांची सुटका करा, सज्जन सिंगांची सुटका करा, सज्जन सिंगांची सुटका करा, सज्जन सिंगांची सुटका करा. सज्जान सिंग आमच्याकडे असतील तर सुटका करणार ना, आमच्याकडे नाहीये. सज्जान सिंग तर ग्रेट पर्सन आहे, रिस्पेक्टेबल माणूस आहे. आम्ही पण त्यांचा आदर करतो. आम्ही त्याला का पकडणार? कशा करता पकडणार? त्याने तर काय केलं पण नाहीये. पूर्ण शहरात चर्चा आहे, तुम्हीच त्यांना पकडून ठेवलंय. रणभेरीमध्ये छापून आलाय. तुम्ही त्यांना पकडून ठेवलंय. रणभेरी तर झोपता जागता उठता बसता आमच्याबद्दलच विचार करतो. आम्हा इंग्रजाबद्दलच विचार करतो. त्यांच्याबद्दलच छापलं जातं. त्यांच्याकडे आमच्याशिवाय काही छापण्याकरता नाहीच आहे. रणभेरी खोट नाही बोलात. आणि नाही का ते कोणावर आरोप लावते. आधी सबूत गोळा करतात, मग छापतात. ओके फाईन. सबूत कुठे आहे? या आमचं हे पोलीस स्टेशन पाहून घ्या, आमचे घर पाहून घ्या. तरीही विश्वास बसत नसेल तर आमच्या बरोबर चला, येऊन जेल पाहून घ्या. नाही सापडणार. आमच्याकडे असेल तर सापडेल ना. आता कसा विश्वास करून द्यायचा तुम्हाला? रणबेरी कधी खोटं नाही लिहित. रणभेरी टोटल फ्रॉड आहे. खोटं छापतात ते. येस, जे खरं आहे तेच लिहितात. खरं लिहितात. आय एक्सेप्ट इट. बट त्यांना कन्फ्युजन पण होऊ शकतं ना. माणूस आहे, चुका तर करू शकतो. तुमच्या भाषेत तर म्हणतात ना की माणूस तर चुका तर करणारच. असंच म्हणतात ना. एक काम करा, जे रणभेरी छापतात त्यांना इथे घेऊन या. आम्ही त्यांना सगळं काही दाखवू. ऑफिस दाखवू, आमचं घर दाखवू, आमचं जेल पण दाखवू आणि त्यांचं कन्फ्युजन दूर करू. त्यांना सॅटिस्फाय करण्याची कोशिश करू. आणि तुम्ही लोक कोणी मामूली लोक थोडीच आहात. तुम्ही लोक आमची जनता आहात. आमचं काळीज आहात. आमचं हार्ट आहात. आम्ही तुम्हा लोकांना कसं दुखी करू शकतो? नाही करू शकत. अजिबात करू शकत नाही. ह्याच करता आम्ही सांगतो आहोत की जे रणभेरी छापतात त्यांना इकडे घेऊन या. वॉटरचं वॉटर आणि मिल्कचं मिल्क करू आम्ही. आमचं मतलब आहे की जे काय खरं आहे ते सगळं बाहेर पडेल. तुम्हा लोकांना माहिती आहे की रणभेरी कोण छापतं? चला काही अर्थ नाहीये. चला निघूया. हे तुम्हा लोकांना
सज्जन सिंग नाही पाहिजे आहे का? हं? पाहिलं सर तुम्ही, रणभैरीचं नाव घेतलं आणि कसे पळून गेले. खूप शाणी आहेत. सुप्रिटेंडंट, या लोकांपैकी कुणाला ना कुणाला तरी रणभेरी बद्दल माहिती असणारच. येस, आय नो. बट आता त्यांना गिरफ्तार नाही करू शकत. खूप गरमी आहे. जशी सिच्युएशन नॉर्मल होऊन जाईल त्यांना पकडून घेऊन या. आम्ही त्यांना रणभेरी बद्दल विचारून घेऊ आणि होऊ शकतं की ह्यांच्यापैकीच कोणीतरी आम्हाला रणभेरीच्या घरापर्यंत पोहोचवेल. येस. इथेच थांब गोपी सिंग. आमच्या मालकाबरोबर तू खूप आंधळी कोशिंबीर खेळलास, पण आमच्या बरोबर तुझा हा लपाछपीचा जो खेळ आहे ना, तो जास्त नाही चालणार. सरळपणे चल सुप्रिटेंडंट साहेबांकडे. तेच आता फैसला करतील तुझ्यासारख्या गद्दाराचं काय करायचं. अरे ते काय आमच्या आयुष्याचा फैसला करतील सर. आम्ही त्यांच्या नशिबाचा फैसला आधीच करून ठेवलाय. मृत्यूदंड. आम्ही त्यांना मृत्यूदंड देणार आहोत. जोपर्यंत तो माणूस मरत नाही ना, हा गोपी सिंग शांत नाही बसणार. तू तर नमखराम आहेस रे. ज्याने तुझं पालन पोषण करून इतकं मोठं केलं, तू त्याच्या मरणाची कामना करतोयस. मला तर खूप दुःख होतंय रे. जो गोपी सिंग कधी गद्दारांवर पहाडासारखा तुटून पडायचा, तो स्वतः गद्दारी करत आहे. आम्ही गद्दारी नाही करत आहोत. आमच्या रक्तात गद्दारी नाही आणि हे तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता सर. काय म्हणायचंय तुला? तू जे करतोय ते इंग्रजांशी गद्दारी नाहीये. बिलकुल नाही, बिलकुल ती गद्दारी नाही. कारण आम्ही या इंग्रजांना चांगल्या प्रकारे जाणून आहोत. अरे त्यांच्या मनामध्ये आम्हा हिंदुस्थानींकरता स्वार्थाशिवाय दुसरं काही नाहीये. आम्हाला पाळतात स्वतःच्या फायद्या करता, आम्हाला जवळ करतात एका उद्देशा करता आणि आमच्या प्रेम करतात एक पॉलिसी म्हणून. आणि हीच पॉलिसी ठरवून ते लोक आम्हाला हिंदुस्थानी बांधवांना एकमेकांविरुद्ध उभे करतात. ज्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवता आणि त्याचा काय परिणाम होतो? काय परिणाम होतो? परिणाम हा होतो की विजयासारख्या देशभक्तांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागते. ती एक अपराधी होती. ती एक देशभक्त होती सर. ती कोणी नसो, आम्ही ज्यांच्यासाठी काम करतो ना त्यांच्या विरोधात होती ती. आणि त्यांची शत्रू होती. आणि त्यांचा शत्रू तो आमचा शत्रू. आणि तूही त्याच लाईनीमध्ये आलायस गोपी सिंग. सरळपणे आमच्या बरोबर चाल, नाहीतर आम्ही हे विसरून जाऊ की कधी तू पण आमचा दोस्त होतास. तुम्ही आम्हाला घेऊन जाणार आहात? तुम्ही हे चांगल्या प्रकारे जाणता की गोपी सिंगच्या मर्जी विरुद्ध कधी नाही घेऊन जाऊ शकत. अरे तुम्हीच काय, कोणी दुसरेही माझ्या मर्जीशिवाय स्पर्श नाही करू शकत मला. हो, तुम्हाला गोळी चालवायची आहे ना, चालवा. पण त्याआधी ही जी तुमच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे ना, ती फाडून फेकून द्या. काय बोलतोस तू? तुला काय म्हणायचंय? हे जे तुम्हाला दिसत नाहीये. मला काय नाही दिसत. मला सांग ना गोपी. हीच पॉलिसी दाखवायची आहे तुम्हाला. याच पॉलिसीमुळे आज तुम्ही आमच्यावर, आपल्या गोप्यावर बंदूक ताणून उभे आहात. तो माणूस जो आमचा जीव वाचवण्याकरता, आपला जीव हसता हसता देण्याकरता सहज तयार होतो, आज तोच माणूस आमच्या जीवाचा वैरी म्हणून उभा आहे. अरे जो माणूस
आम्हाला लहान भाऊ म्हणून आमचं कौतुक करायचा. आज तोच माणूस आम्हाला सांगतोय की आम्ही दोस्त होतो कधीतरी. तुम्हाला मारायचंय ना, मारून टाका आम्हाला. आम्ही हसता हसता गोळी झेलू ती. पण ही जी आमच्या डोक्यावरून दोस्तीची चादर ओढताय ना, ते नका करू. खूप वेदना होतात आम्हाला, कारण आम्ही तुम्हाला आपलं मानतो. जाऊ द्या, यात तुमची काही चूक नाहीये. ही चूक त्या पट्टीची आहे जी तुमच्या डोळ्यावर बांधली आहे. एक दिवस होता जेव्हा आमच्या डोळ्यावर पण पट्टी बांधली होती. आणि या पट्टीमुळेच आम्ही आमच्याच हिंदुस्थानी बांधवांना त्रास दिला होता. पण ज्या दिवशी ही पट्टी उतरली ना, त्या दिवशी आम्हाला हे समजलं की आम्ही ज्यांचं नुकसान केलं ते किती निरागस होते. त्यांचा काही दोष नव्हता. पण ज्यांच्यामुळे त्रास दिला होता ते दुष्ट इंग्रज, ते जालिम आहेत. मला तुझ्यावर विश्वास आहे सज्जन सिंग हजारी. पण तुम्हाला या गोष्टी समजावून काही फायदा नाहीये. तुम्हाला आमचं बोलणं खूप अटपट वाटत असेल, कारण तुमच्या डोळ्यावर ही पट्टी बांधलेली आहे ना. काढून टाका सर. जितक्या लवकर होईल त्या पट्टीला डोळ्यावरून काढून फेकून द्या. कुठे असं ना हो की खूप उशीर होईल. जाऊ द्या, सोडा या सगळ्या गोष्टींना. तुम्हाला हे सगळं नाही समजणार. तुम्हाला आम्हाला पकडायचं आहे ना, पकडा. हक्क समजून पकडा. आम्ही तुमच्या बरोबर चलू. पण आज नाही. आज आम्हाला सरदार सज्जन सिंग यांना शोधायचंय. आणि जर आज तुम्ही आमच्या मार्गात आडवे आलात ना, तर भोले बाबाची शपथ, आम्ही विसरून जाऊ की तुम्ही आमचे सिनियर आहात. ठीक आहे, मी तुला हे सगळं सांगतो, पण तू आपला शब्द नाही फिरवणार. सरळ तू माझ्यासोबत सुपरिटेंडंटकडे चालणार. तुम्हाला हे चांगल्या प्रकारे माहितीये सर. गोपी सिंग आपला जीव देऊ शकतो, पण आपल्या वचनाला कधी विसरत नाही. तुम्हाला जिथे घेऊन जायचंय तिथे मी येईन, पण एकदा मला सरदार सज्जन सिंगांचा खरा पत्ता सांगा की ते खरंच हजारीबाग जेलमध्ये आहेत की त्यांना अजून कुठे दडवलंय. ठीक आहे, मला तुझ्यावर विश्वास आहे सज्जन सिंग हजारी. सर, जेम्स. गोपी. सर, तुम्ही ठीक तर आहात? सरदार सज्जन सिंग यावेळी हजारीबाग जेलमध्ये गुप्त रूपाने आहेत. मला आधीच माहित होता. आता तुमच्या सांगण्याने विश्वास बसला की सरदार हजारीबाग जेलमध्येच आहे. आणि तुम्ही चिंता नका करू सर, तुम्हाला काही नाही होणार. भोले बाबांची साथ आहे आपल्याला. चला, मी इस्पितळात घेऊन जातो. आम्ही तुमच्या ऍडवाइसने खऱ्याचं खोटं करून पब्लिकला सांगितलं. त्यांना समजावलं की आमची एक एक जागा तपासा, घर तपासा, पोलीस स्टेशन तपासा. आमच्याकडे सज्जन सिंग नाही आहे, बट हा गाढव ब्रह्मा सिंग गोपी सिंगला सांगितलं की सज्जन सिंग हजारीबाग जेलमध्ये आहे.
उलूचा पठ्ठा. आमच्या तुकड्यांवर जगणारा डॉगी आमच्या विरोधात झाला. हे तर चांगलं झालं की जेम्सने त्याला गोळी घातली. आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलं सुपरिटेंडेंट की या इंडियन लोकांकडून काम करून घ्या, पण यांना आपला सिक्रेट नका सांगू. हे लोक घाण पाण्यातले किडे. ऍब्सोल्युटली राईट. किती पण प्रयत्न करा पण हे लोक घाणीतच जातील. आणि हा ब्रह्मसिंग हा काही एक्सेप्शन नाहीये, एक हिंदुस्थानी आहे. कितीही झालं तरी तो हिंदुस्थानीची साथ देणार. जॉन, आता आम्हाला एका गोष्टीचा प्रॉब्लेम होतो आहे की जर ही पब्लिक आमच्या समोर उभी राहिली तर आम्ही काय करणार. जर या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला जेल दाखवा तर आम्ही काय करणार, काय जबाब देणार या पब्लिकला. काही कळत नाहीये आम्हाला. भाई, रणभेरीने तर आपलं काम करून दाखवलं होतं. लोकांमध्ये क्रोधाची आग भडकवली पण होती, पण त्या सुपरिटेंडंटने खोटं नाटं सांगून लोकांना शांत केलं. पण सत्य हेच आहे की सज्जन सिंग अजूनही त्यांच्याच कब्जात आहेत. आणि गोपी सिंगचं जर मानलं तर त्यांचा जीव धोक्यात आहे. आणि अशात अभयचा काही पत्ता नाही. गुरुजी, अभय भाईजान जिथे कुठे असतील सरदारांच्या चिंतेत असतील. हे कधीही शक्य नाहीये की सगळ्या जमान्याला सरदारांचं रहस्य कळलंय आणि त्यांना याची खबर नाहीये. मी हे विश्वासपूर्ण सांगतो की ते जिथे कुठे असतील, कसेही असतील, सरदारांना परत आणण्याच्या खटपटीतच असतील. देव करो असंच घडो. इन्शाअल्लाह. अभय सिंगने कमीत कमी आपल्याबद्दल आम्हाला खबर तर करायला हवी होती. अभय भाईजान काही खबर देत नाहीत स्वतःची, तर याच्या मागे काही ना काही कारण असेल, खास कारण. किंवा हे पण शक्य आहे गुरुजी की कोणी आपला सल्ला देत त्यांच्या कामात काहीतरी रुकावट पैदा करत असेल आणि ते आपल्याच मार्गाने याचं काही उत्तर शोधत असतील. काय म्हणायचंय तुला? तुझ्या मनात काय आहे हबीबुल्ला? कुणाची सलाह अभयला पसंत नाही पडणार. काय अभयने तुला याबद्दल काही सांगितलंय का? नाही गुरुजी, हा माझा निजी विचार आहे. पण गुरुजी, माहित नाही तुम्ही या गोष्टीला योगायोग मानाल, पण गुरुजी, जेव्हापासून गोपी सिंग आपल्या बरोबर आलाय आपली संकट वाढली आहेत, ती घटली नाही आहेत. ऐक हबीबुल्ला, तू गोपी सिंग बद्दल आपल्या मनात काही किंतु नको ठेवूस. आता तो खरंच इंग्रजांच्या विरोधात उभा आहे. नाही गुरुजी, गोपी सिंग बद्दल आमच्या मनात काही वैर नाहीये. बस आम्हाला एवढीच भीती आहे की कुठल्या काही हालचालीमुळे कोणी आमच्या सरदारांना आमच्यापासून हिरावून न घेऊ. नाही हबीबुल्ला, तुमच्या सरदारांना काही होणार नाही. भरवसा ठेवा ईश्वरावर. आणि ही जी गोपी सिंगला घेऊन तुझ्या मनात शंका आहे ना, मी त्यावरही विचार करेन. जसं तुम्ही उचित समजाल गुरुजी. येतो आम्ही. खुदा हाफिज. शब्बा खैर.
सुपरिटेंडेंट, तुम्ही कधी चेस खेळलाय का? चेस? या चेस, शतरंज. नो, नेव्हर. खूप बोरिंग गेम वाटतो तो. बोरिंग. पण आज खेळा. सज्जन सिंगला ट्रान्सफर करा. तुम्ही हे सांगू इच्छित आहात की सज्जन सिंगला सोडून देऊ? नाही. आमच्या बोलण्याचा हा अर्थ आहे की त्याला हजारीबागच्या जेलमधून काढून दिल्लीच्या जेलमध्ये टाका. जॉन, याने काय फायदा होणार? वेल सुपरिटेंडेंट, ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम हा फायदा होईल की इथली पब्लिक जेव्हा सज्जन सिंगला भेटायला इथून दूर असलेल्या हजारीबाग जेलमध्ये जाईल तर तो त्यांना तिथे नाही सापडणार. तुम्ही बरोबर बोलताय जॉन. मी जे काय केलं ते सुपरिटेंडंटच्या सांगण्यावरून केलं. मी जे काही काम करतो ते गव्हर्नमेंट करता करत असतो. हे बघ, मला सोडून दे. तू जे सांगशील ते मी करेन. कशाला रात्री जागवता आमच्या, कशाला रात्री जागवता आमच्या, कशाला रात्री जागवता आमच्या, कशाला रात्री आले मुफ्तखोर सरकारी चोर. हे राम दुलारी भैया, चहा पाणी मिळेल का? अवश्य मिळेल. अरे माझा जन्म तर झाला आहे तुमच्या सारख्यांची सेवा करण्यासाठी. तर मग गरम गरम चहा पाजून सेवा करा. आता पेश करतो गरमागरम अद्रकवाली चहा. जरा आरामात बसून तर घ्या. शहरभरात सज्जन सिंग मुळे खूपच गडबड माजली आहे. हा, यासाठीच तर आमच्या साहेब लोकांची झोप उडाली आहे. हो, झोप उडाली आहे म्हणून तर सज्जन सिंगला हजारीबाग जेलमधून काढून दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. आणि या कामगिरीला पूर्ण करण्याकरता आमचे मोठे ऑफिसर बिहारला गेले आहेत की सज्जन सिंगांना हजारीबाग जेलमधून दिल्लीला कसं पाठवायचं. अरे ओ राम दुलारे भैया, चहा झाला की नाही तुमचा? अरे चहा तयार आहे. अद्रकवाला चहा आत्ता पेश करतो. हे घ्या. तुम्ही पण घेणार? कशाला रात्री जागवल्या आमच्या. नाही राम दुलारेजी, आम्हाला नाही वाटत की या बातमीत काही सच्चाई आहे. आता जरूर इंग्रजांनी कोणती ना कोणती चाल खेळली आहे. अरे जे इंग्रज आपली रहस्य आपल्या ओठांपर्यंत याच करता नाही आणत की कुठे ती भिंतीपर्यंत नको पोचायला, कारण भिंतींना सुद्धा कान आहेत. आणि ते इंग्रज तुमच्या दुकानात येऊन तुम्हाला ही बातमी देतील. तुम्हाला यात काही षडयंत्र नाही वाटत? माहित नाही हे खरं आहे की खोटं, पण हे खरं असेल तर सरदार हजारीबाग जेलमधून कुठेतरी लुप्त होऊन जातील आणि मग त्यांना शोधणं अजून मुश्किल होऊन जाईल. नाही नाही राम दुलारेजी, ही खबर 100% चुकीची आहे. हे चांगलं झालं की ही खबर तुम्ही आम्हाला दिली. ही खबर अभयला बिलकुल नाही कळली पाहिजे. अभयला नाही सांगितली पाहिजे? आधी मी अभयकडेच गेलो होतो सांगायला. तो भेटला नाही म्हणून तुमच्याकडे आलो. हे चांगलंच झालं की तो तुम्हाला भेटला नाही आणि मी तुम्हाला भेटलो.
आम्ही जसं सांगितलं तसंच करायचं. ही खबर अभयला नाही समजली पाहिजे. अभयला सांगायचं नाही यानी काय फरक पडेल? राम दुलारेजी, अभय आता ज्या आक्रोशात आहे त्यामुळे तो या इंग्रजांच्या खेळीला समजू नाही शकणार आणि फसगत होईल. आणि आता हे नकोय की ज्या प्रकारे आम्ही सरदारांना हरवून बसलो त्यात आणखी अभयला सुद्धा गमावून बसू. तू बिलकुल बरोबर बोलतोयस गोपी. मी तुझ्या विचारांशी पूर्णपणे सहमत आहे. जर आता सरदाराप्रमाणे अभय पण जर का त्यांच्या जाळ्यात फसला तर आम्हा क्रांतिकारकांची हिंमतच खचून जाईल. काही होणार नाही राम दुलारीजी, काही होणार नाही. जोपर्यंत गोपीसिंग जिवंत आहे तोपर्यंत आम्ही क्रांतिकारींची हिंमत कधीच खचू देणार नाही. आमच्या रक्ताच्या एका एका थेंबाला सांडून राम दुलारीजी या भारत मातेला मुक्त करूनच दाखव. मी जे काही केलं ते सुप्रिटेंडंटच्या सांगण्यावरून केलं. मी जे काही काम करतो ते गव्हर्नमेंट करता करत असतो. हे बघ, मला सोडून दे. तू जे सांगशील ते मी करेन. अभय, हे बघ, मी जे काही केलं ते त्याच्या सुप्रिटेंडंटच्या सांगण्यावरून केलं. मी जे काही काम करतो ते गव्हर्नमेंट करता करत असतो.
मला तुझ्याशी पर्सनल काही दुश्मनी नाही. जे काही तिकडे होत होत आणि विजयाला पण मी सुप्रिटेंडंटच्या सांगण्यावरून मारलं. आणि मला माहित आहे तुझ्या गोष्टीचा बदला घेणार आहेस. आय एम सॉरी. हे बघ, मला सोडून दे. तू काय बोलशील ते मी करेन, पण अभय प्लीज फॉरगिव्ह मी. आय एम सॉरी. प्लीज याचा बदला घेऊ नकोस. बदल्यापेक्षा जास्त जरुरी आहे ते वचन जे मी विजयाला दिलं होतं. तुला मारून ते वचन पूर्ण तर नाही होणार, पण त्याची सुरुवात नक्कीच होईल. No! तू असलास तर अभय सिंग आणि सज्जन सिंगांना बाहेर काढता येईल, आणि जर तूच नाही राहिलास तर विचार कर कोण काढेल त्यांना बाहेर. तर मग आम्ही त्याकरता काय करायचं गुरुजी? योग्य वेळेची प्रतीक्षा. या जखमेचा बदला त्याला 100 हंटर मारून आम्ही घेऊ. मिळाला तर 100 नाही, 1000 हंटर मारा, 1000. जेव्हा गोष्ट अभय सिंगची असेल तेव्हा लक्षात ठेवा, कारण त्याने आमच्या खूपच हुशार आणि इंटेलिजंट ऑफिसर मिस्टर जॅक्सनला मारलं.